मोहम्मद अजमल आमिर कसाब 10 साथीदारांसह कराचीच्या जकाऊ येथून 23 नोव्हेंबरला दुपारी तोयबाच्याच अल हुसैनी जहाजातून मुंबईच्या दिशेने निघाला। गुजरातजवळ मासेमारी करणाऱ्या MV कुबेर या बोटीवर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी कब्जा केला। खलाशांना ठार करून या दहशतवाद्यांनी त्याच बोटीने मुंबईकडे कूच केलं। सोबत आणलेल्या रबरी डिंगीतून कफ परेड येथील भाई बंदरकर कॉलनी बधवार पार्क येथे रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास 10 दहशतवादी पोहोचले। या ठिकाणी प्रत्येकी 2 असे 5 गट करून ते विभागले। त्याच डिंगीतून दहशतवादी फहादुल्ला आणि अब्दुल रहमान छोटा उर्फ साकिब हे हॉटेल ओबेरॉयच्या दिशेने गेले। बसर इम्रान उर्फ अबू आकाशा आणि नासिर उर्फ अबू उमर हे नरीमन हाऊस कडे रवाना झाले, तर मोहम्मद अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान हे दोघेही छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने गेले। उर्वरित चौघांनी हॉटेल ताज आणि कॅफे लिओपोल्डला लक्ष्य केलं।